वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅपसारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार. इंडिया आघाडीचे 300 खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर धडकणार. निवडणुकीत मतचोरी झाल्याचा विरोधकांचा आरोप. अद्याप दिल्ली पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधींना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोटीस. मतचोरी झाल्याच्या आरोपाचे पुरावे 10 दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे? खासदार संजय राऊतांचं अमित शहांना पत्र. सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी माहिती द्या, राऊतांची मागणी. राज ठाकरे आणि मनसे विरोधातील याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मराठी अमराठी द्वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप. निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांची नाराजी. पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी न दिल्यानं संभ्रम. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवरून संथ कारभार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. नांदणी मठ, वनतारा, राज्य शासनाचा संयुक्त प्रयत्न. हत्तीणीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची याचिकेतून विनंती. जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार. कबूतरखाना सुरू राहावा यासाठी बळजबरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती रस्त्यावर उतरणार. विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलींना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू. निर्णयाला कोल्हापुरातनं विरोध. आमदार सतेज पाटलांचं हरकती नोंदवण्याचं आवाहन. दोन 2012 नंतरच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी होणार. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. राज्यव्यापी एसआयटी मार्फत चौकशी होणार. अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरनं नेण्याची वेळ. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे पती हतबल. नागपूरच्या वलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरामध्ये भाविकांची मांदी आली. त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक दाखल. अनेक मंदिरातही रीत. एअर इंडिया विमानाच्या रडारमध्ये यंत्रणेत दोष असल्यामुळे विमानाचं चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग. तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात 4 काँग्रेस आणि एका माकप खासदाराचा समावेश.